मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवनेरीवर सोहळ्यासाठी गेले होते. ते असं म्हणाले की उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. मग त्यांना धक्का लागतच नाही ना, बरोबर बोलले. ओबीसींना धक्का लागत नाही कारण 100-150 वर्षापासून मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात आहे. कुणबीच्या नोंदी मराठ्यांच्या सापडल्यात आणि ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचे अधिसूचना काढलेली, त्याची अंमलबजावणी उद्या करतील. ते धक्का लागण्याचा प्रश्नच नाही. आम्ही तिथंच होतो, रिकामी जागा होती ती फक्त ते भरून काढायचे. धक्का लागण्याचा प्रश्न नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना करावीच लागणार. सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात असं बोललं जात आहे की 16 फेब्रुवारीपर्यंत ती अध्यादेशावर सूचना हरकती मागवण्याची वेळ होती. त्याच्यानंतर सलग 2-3 दिवस सुट्ट्या झाल्या. त्यामुळे आता या घडीला उद्या चर्चा होईल की नाही आणि त्या संदर्भाचा निर्णय होईल की नाही चांगलं कठीण आहे. कोण म्हणले म्हणजे असे चर्चा आहे? नाही, असं नाही. हरकती घेतल्या, वेळ दिला. हा वेळ आजचा नाही आहे, 2 नोव्हेंबरपासूनचा आहे. 24 डिसेंबरपर्यंत 2 महिने आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिने, 4 महिन्याचा नुसतं सगळ्या सोयऱ्यांसाठी वेळ झालेला आहे. आणि कायदेशीर प्रक्रिया जर या शब्दावर भाष्य करायचं असलं तर प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्ही 15 ते 16 दिवसाचा कालावधी घेतला आहे. आता हरकतीसाठी हरकती आल्यात, सरकारकडे यंत्रणा आहे. 4.5 लाख यंत्रणा मागासवर्ग आयोगाच्या वेळेस कामाला लागली. तुम्हाला हरकती थोड्या आहेत त्या बघण्यासाठी 1 घंट्यात तुम्ही बघू शकताय त्या सगळ्या. हे म्हणजे कारणं नको आहेत आणि ते कारणं देणाऱ्यापैकी नाहीत अशी आम्हाला आशा आहे. मुख्यमंत्री साहेब पण आणि फडणवीस साहेब पण कारणं देणार नाहीत. हरकती रात्रीतून बघून घेतील ते. परंतु उद्याच्याला अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्याकडून होईल. आता असं दिसतंय की उद्या विशेष करून एक वेगळा प्रवर्ग आणि त्या संदर्भातलं मराठ्यांना आरक्षण असं दिसतंय. दादा, सरकार जे आहे ते 50%च्या वरती आरक्षण देऊ पाहत आहे. मात्र कोर्टामध्ये कितपत टिकल असं तुम्हाला वाटतं? काय असतं दादा, आता हट्ट लय बेकार असतो. हट्टाचे एक 7-8 प्रकार आहेत. त्यातला हे श्रीमंतांचा पांढऱ्या कपड्यावाल्यांचा हट्ट आहे, 2-3 की आम्हाला पाहिजे ती, आणि ते 150 जणांना लागत आहे. आता शेवटी श्रीमंताचा हट्ट सरकार पुरवतो, गोरगरिबांचा लवकर पुरवत नाही. आम्ही 6 महिने झालोय हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी लढाई आत्ताही सुरू आहे. परंतु आता त्या 150 जणांसाठी सरकार उद्या कायदा अनुपात आहे. तोही मागासवर्ग आयोगाचा अहवाल मागासवर्ग आयोग गठीत करण्यासाठी, टास्क फोर्स गठीत करण्यासाठी याच गोरगरिबांनी लढाई उभा केली. गोरगरिबांनी उलट ह्या 150 जणांना, या 2-3 जणांना न्याय देण्याचं काम केलंय. पण या 150 जणांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम नाही केलं. गोरगरीब ओबीसीतून मागणी माहिती एकही म्हणला नाही की तुम्ही यांना ओबीसीतून यांचं हक्काचं आरक्षण द्या. पण गोरगरीब म्हणला द्या त्यांना कायदा बनवून. आणि हे उद्याचं जे असेल काय कायदा हे फक्त गोरगरिबांमुळे मिळतोय. त्यांना टिकणार नाही. तुमचा हे प्रश्न आहे, टिकणार हा भाग त्याला नाविलाज आहे. ते शोधायला ते तयार नाहीये. ते 150 जण आणि ते 2-3 हे शोधायला तयार नाहीत की आपल्याला एक पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाटोळ होऊ शकतं बा. जसं मागे ECBCची वेळ झालं, पोरांनी परीक्षा दिल्या, निवड झाल्या, नियुक्त्यासाठी 3-4 वर्ष झाले पोरं लढते. 3-4 वर्ष हेच उद्या बघायला जर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडोंची, मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे, ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आणली, त्याची अंमलबजावणी करणे. यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवानं उद्या एक मतानं लढायचं. तुम्ही जर याच्या विरोधात बोलले 50% वर द्या खालचं द्या तर तुम्ही 100% मराठा विरोधी आहेत. मराठ्यांनी चूक केली तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे. आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयात. तुम्ही ओबीसी आरक्षण 50%च्या आतून बोलावं, वरचं एकाही आमदार महोदयाने, मंत्री महोदयाने बोलू नये, ही मराठ्यांची भावना आहे. तुमच्या सांगण्यावरून असं वाटतंय की 20 तारखेनंतरची दिशा आहे ती लोकप्रतिनिधी विरोधात असणार आहे. आता ती 21ला ठरलं. संभाजीराजे छत्रपती असं म्हणतात, म्हणजे उद्यावर अधिवेशन आलेलं आहे आरक्षणासाठी, ते म्हणतात की सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे आरक्षणाच्या प्रश्नासाठी. आता लय वेळ दिलाय आपण, 6 महिन्याचा वेळ दिलाय. राजे पण साक्षीदार आहेतच ना. 6 महिन्याचा वेळ म्हणजे हा लय झाला. आणि नुसता सगळे सोरे एकट्या शब्दासाठी 3.5 महिने झाले.
हल्लं किती अंत बघावा सरकारनं या समाजाचा. समाज नाही सोडत काय काय असतं, परत त्यांना मर्यादा आहे तसं समाजाला बी मर्यादा आहे. ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय, त्या मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे. आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही आणि वेगळं बोलतो. मराठ्यांना उद्या, मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि 50%च्या आतच बोलावं लागणार आहे. ते जर नाही बोलले आणि ते जर 50%च्या वर बोलले तर त्याचा अर्थ असा, मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी आहे. दादा एक आहे की मराठ्यांचं सामाजिक आंदोलन, दादा एक आहे की मराठ्यांचं सामाजिक आंदोलन यापूर्वी अनेकदा उभं राहिलं होतं आणि तुम्ही एक हाती आता तुम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून सलग करता. पण त्यामुळे आतापर्यंतच्या सगळ्या या परिस्थितीवर, आंदोलनावर राजकीय समीकरणं काही बदललेली नाहीत आणि त्यामुळे मराठ्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे आतापर्यंतचं प्रश्न समोर आलेलं आहे. एकही राजकीय पक्ष किंवा प्रस्थापित नेता मराठ्यांची बाजू मांडत नाही आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय असा एक साधा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. तेच सांगितलं मी आता की सर्वसामान्य करोडो मराठ्यांना असं वाटतं, ज्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना आम्ही मोठं केलं त्याने आमच्या मागणीप्रमाणे बोलावं आणि जर ते उद्या ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण हे सगळ्या स्वराची अंमलबजावणी करावं ह्या बाजूने जर बोलला नाही तर तो मराठा विरोधी उद्यापासून धरला जाणार आहे. आमचा असला तरी त्याला पर्याय नाही. तुम्हाला आमचं म्हणून बोलाले, आमचं म्हणून ऐश्वर्य, आमचं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आहे. आमच्याच पोरांची प्रतिष्ठा आणि आमच्याच जातीच्या गोरगरिबांची प्रतिष्ठा संपायला लागली, तुम्ही मराठा विरोधी. तुम्ही उद्या अधिवेशनानंतर नावासकट महाराष्ट्राच्या जनतेसमोर, मराठ्यांसमोर सांगणार का की हे 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 सगळे सोयऱ्यांबद्दल निर्णय नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल? उद्या जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे, आनंदही व्यक्त केला जाणार आहे. कारण हे 150 जणांसाठी लागतंय. ते 2-3 जणांची मोठ्या लोकांची मागणी होती. शेवटी मोठ्याल्यांचं चलतं, गोरगरिबांचं चलत नाही. मोठ्यांनी गरीबाला द्यायला पाहिजे, पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला. याच आंदोलनाच्या माध्यमातून द्या म्हणले त्यांना पण. परंतु करोडो मराठ्यांची मागणी की 50%च्या आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे. त्याच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली. हे याच्यातलं महत्त्वाचं विशेष आहे. त्यामुळे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे. जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळे त्यांना ते मिळतंय. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही, तर असं होणार नाही. तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. नसता 21ला आंदोलनाची दिशा ठरणार आहे, मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकतं. आता उद्या याच्यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा कधी ठरणार आहे? उद्या अधिवेशन पूर्ण होईल असं वाटत नाही, परवा दिवशी पण जाऊ शकतो. उद्याच लक्षात येईन आमच्या हे काय करणार आहेत, कारण त्यांनी स्पष्ट भूमिका सकाळी होईल त्यांची, आज होईल. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकतात की आम्ही चर्चा करणार आहेत 20 तारखेला किंवा 21ला. आम्ही 21चीच वाट बघणार आहेत, कारण 21ला करतील ना ते भागांकडे आता नाही पडत. आम्ही 20ला आमच्या लक्षात येईल की हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत का नाही. परंतु महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना जी समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, ओबीसीतून मराठ्यांना 50%च्या आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो, आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत तुम्ही उद्या एकमताने आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी आहे त्या बाजूनं बोलावं. म्हणजे ओबीसीतून 50%च्या आतून आरक्षण. जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही, तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात 50%च्या वर द्या खाली द्या, ही मराठ्यांची भूमिका नाहीये. मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केलेत हे मराठ्यांच्या विरोधी आहेत, यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल. दादा, सरकार जे आहे ते 50%च्या वरती